नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना हा महिना जो आहे थोडा उत्साहवर्धक असं म्हणता येईल. नवीन नवीन गोष्टी काही कराव्या अशी इच्छा आणि उमेद त्यांच्या मनात राहील असं या ठिकाणी दिसत आहे. आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक किंवा पीडादायक अशा काही गोष्टी दिसत नाही आहेत, पण प्रसंगानुरूप प्रसंग जे घडतील त्या प्रसंगानुरूप काही पीडा मात्र होऊ शकते. त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जो आहे तो तुम्ही घ्यायचा नाही. आपल्या मनावर किंवा विचारामध्ये तणाव दिसू द्यायचा नाही, कारण जर असा तणाव दिसला किंवा तुमच्याकडे जर कोणी दुसऱ्याने बघितल्यानंतर त्यांना आढळला तर त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होईल किंवा त्यांच्या प्रश्नोत्तरावरनं बोलण्यावरनं आपण जास्त त्रासामध्ये जाऊ शकता. म्हणून तणावमुक्त राहणं हे तुमचं या महिन्यामध्ये आद्य कर्तव्य राहील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तणाव कोणताच शारीरिक, मानसिक, आर्थिक असता कामा नये, म्हणजे तुम्हाला हा महिना त्रासदायक नाही असं मी निश्चितपणे सांगू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू शकतो की या महिन्यामध्ये उत्तरार्धात काही ज्या गुंतवणी आहेत, तुमच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या तुम्हाला लाभदायक घडतील. काही गोष्टी तुम्ही न ठरवलेल्या सुद्धा अचानक योग जुळून येईल आणि त्या योगाप्रमाणे काही गोष्टी घडतील. पण त्या घडलेल्या गोष्टी आपल्यासाठी अनुकूल असतील ही खात्री आहे. म्हणून त्याबद्दल एकदा आपण तुमच्या दृष्टिकोनातनं त्या एकदा शंकेला वाव देऊन एकदा कन्फर्मेशन घ्या आणि मग कुठली गोष्ट त्याप्रमाणे करायला हरकत माझी नाही आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पूर्वी केलेल्या गुंतवणुकी ज्या आहेत त्याच फील्डमध्ये तुम्हाला नवीन गुंतवणुकीच्या संधी प्राप्त होतील. म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही गुंतवणूक केली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळाला आहे त्याच इन्व्हेस्टरकडून तुम्हाला पुन्हा एकदा डिमांड केलं जाईल. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य करा असा माझा एक सल्ला आहे की जेणेकरून पुढे तुम्हाला या गोष्टीचा फायदा निश्चित मिळू शकेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले उद्योग जे आहेत ते पूर्वार्धात अतिशय वेगाने चालतील. काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील, संधी प्राप्त होतील, परदेश गमनाची संधी मिळेल की ज्यामध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी काही तंत्र आपल्याला अवगत करता येईल आणि ते आपण केलं पाहिजे या मताचं मी आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर काही ग्रहमान असं आहे की तुम्हाला अचानक लाभाचा योग दिसून येतो. लाभ म्हणजे प्रत्येक वेळी पैसेच मिळाले पाहिजे असं काही नाही. काही व्यक्तींचा लाभ होणे, अनपेक्षित व्यक्ती ज्या आहेत त्या चांगल्या व्यक्ती घडणे किंवा आपल्याला भेटणे, त्यानंतर त्यांच्यापासून काहीतरी आपल्याला मौल्यवान संदेश मिळणे, सान्निध्य त्यांचं मिळणे, चांगल्या व्यक्तींचं, सद्वर्तनीय व्यक्तींचं, असा काहीसा योग या महिन्यात दिसून येतो. आणि असा योग आल्यानंतर तुम्ही त्याची निश्चितच आपण फायदा करून घ्यावा असा माझा सल्ला आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जेव्हा आपण कोर्ट कचेरी किंवा अन्य काही आपले विलंबित जर काही घटना असतील किंवा गोष्टी असतील कोर्टामध्ये प्रलंबित, तर त्याच्या जास्त मागे लागू नका. जे चाललं आहे त्याच्या स्पीडने ते चालू द्या. आपण त्याला काही कालवा करू नका किंवा नवीन उकळून काही काढू नका, कारण त्यामुळे साध्य काही नाही होणार, पण उगाचच लांबण मात्र लागत जाईल, म्हणजे होणारी गोष्ट लांबणीवर पडेल. म्हणून कोर्ट वगैरे मॅटरमध्ये आपण शक्यतो पडू नये. घरामध्ये काही हट्टाने गोष्टी घ्यायचं तुम्ही ठरवलं असेल त्या गोष्टींसाठी तुम्ही आता प्रयत्न करायला हरकत नाही. कारण काही गोष्टी आपण ठरवतो की अमुक महिन्याच्या बजेटमध्ये अमुक करूया, तर त्याप्रमाणे ते तुम्ही जर ठरवलं असेल तर घरासाठी किंवा घरातल्या कुटुंबियांसाठी जर काही करणार असाल, काही गोष्टींचा
खरेदी करणार असाल तर ती अवश्य या महिन्यात तुम्ही करून घ्यावी असा माझा सल्ला आहे. उद्योगधंद्यामध्ये जे लोक मोठ्या प्रमाणात काही कामं करतात म्हणजे उद्योग करतात, त्याचप्रमाणे उलाढालही करतात, त्यांनी यामध्ये उलाढाल अवश्य ठेवावी. पण त्यामध्ये आपल्याला धावपळ होत असेल तर कोणतरी अवश्य मदतीला ठेवावं की जेणेकरून आपल्याला त्याचा काही काळानंतर त्रास होणार नाही. कारण असं गोष्टी दिसून येत आहेत. म्हणून जास्त त्रास न घेता, माणसांवर जास्त अवलंबून न राहता अशा काही गोष्टी आपण पुढे पुढे करत राहणार असाल तर त्या कराव्या. शिक्षण क्षेत्राची मंडळी आहेत त्यांनी विशेषतः आपली तोंडी परीक्षा, मौखिक परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये चांगली काळजी घ्यावी. कारण मौखिक परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही, ऑन द स्पॉट आपल्याला उत्तर द्यावं लागतं. तर यामध्ये आपण थोडेसे कमी आहात असं मला दिसून येत आहे. पण काही हरकत नाही आहे, तुम्ही तुमचे प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत राहा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपलं उत्पन्न जे आहे ते बेतसबात म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे तेवढं आहे. कमी पडल्यास जे काही डिमांड करायचे आहे ते सुद्धा डिमांड केल्यानंतर येत आहे. अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल दिसून येतात आणि ते उत्पन्न अल्टिमेटली तुमचंच आहे. पण शेवटी त्याला काही प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर केल्यानंतरच त्या गोष्टी तुमच्या ताब्यात येऊ शकतात. म्हणून ते प्रोसिजर करायला मात्र हरकत नाही. जेव्हा आपण असं बघतो की कुटुंबामध्ये सगळं काही आलबेल आहे, पण एकदा लग्न झालं आपल्या पुढच्या पिढींचं की आपल्या काही गोष्टी आरामात आपल्याला पुढचा काळ व्यतीत करता येतो. तर अशा काही गोष्टींसाठी तुम्ही चिंतित आहात, पण काळजी करू नका. मुलांनी त्यांचं जे काही आहे लग्नादी मंगल कार्य ते ठरवलं आहे, त्यांना ओपनली विचारा, त्यांच्याकडून ते जाणून घ्या, परत समोरच्या पार्टीला भेटा आणि या गोष्टी नक्की करायला हरकत नाही. कारण त्यासाठी उत्साहित कालावधी या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे मुलांचे लग्न कार्य या महिन्यात व्यवस्थितपणे ठरणार असं यामध्ये दिसून येत आहे. हे होतं वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.